असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. मित्रांनो, मागील 3 भागांमध्ये आपण मेडिटेशन या गोष्टीचा स्ट्रेस, अँक्झायटी आणि हायपरटेन्शन या 3 गोष्टींवर कसा परिणाम होतो याचा सविस्तर उहापोह केलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण स्ट्रेस सही है त्यातला SAH झाला. आता शेवटचा I तो म्हणजे इम्युनिटी. स्ट्रेस, मेडिटेशन आणि इम्युनिटी याचा कसा जवळचा संबंध आहे ही गोष्ट आता आपण पाहणार आहोत. इम्युनिटीचं महत्त्व किती आहे हे आपल्या पिढीतील लोकांना तर सांगायची बिलकुल गरज नाही. जेव्हा आपण कोविडसारखी महाभयंकर महामारी पाहिलेली आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे की ज्यांची इम्युनिटी चांगली होती ते लोक या महामारीमध्ये सहज तरून गेले होते. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा की अरण्यामध्ये राहणारे पूर्वीच्या काळचे जे ऋषी मुनी होते ते कुठं बरं असा पौष्टिक आहार घेत होते, वेगवेगळ्या पद्धतीच्या फळं, भाज्या किंवा जे पौष्टिक आपण तथाकथित गोष्टी म्हणतो त्या खात होते. उलट अनेक कमी संसाधनं त्यांच्यापाशी होती, अनेक तुटपुंज्या गोष्टी होत्या, तरीसुद्धा त्यांना निरामय असं दीर्घायुष्य लाभत असायचं. काय रहस्य असेल याच्या मागे याचा जर आपण विचार केला तरी ध्यान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्याच्या मागे होती. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळं ध्यानामुळे इम्युनिटीवरती कसा प्रचंड परिणाम होतो चांगला हे आपण पाहणार आहे. त्यामुळं सध्याच्या काळामध्ये इम्युनिटी ही किती महत्त्वाची आहे हे आपल्याला लक्षात आल्यामुळं हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला डायरेक्ट रिलेशन ध्यान आणि इम्युनिटीमधलं लक्षात येणार आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहताना ते म्हणजे एक वेगळी संकल्पना आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये होऊ घातलेली आहे. ती म्हणजे PNEI, सायको न्यूरो एंडोक्रायनो इम्युनॉलॉजिकल ॲक्सिस. ही एक वेगळीच शाखा आहे आणि त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मन आणि इम्युनिटी याचा कसा संबंध आहे. तर PNEI याच्यामधला जो पहिला आहे तो म्हणजे सायकोलॉजिकल आस्पेक्ट आणि I जो शेवटचा आहे तो म्हणजे इम्युनॉलॉजिकल आस्पेक्ट. तर मनापासून सुरुवात होऊन त्याचा शेवट हा उत्तम इम्युनिटीपर्यंत कसा होतो हे पाहणं अतिशय रंजक आहे. तर सुदृढ मन आणि रोगप्रतिकारशक्ती याचा संबंध आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ध्यान आणि मनाचं आरोग्य हे आपल्याला पहिल्या 2 भागामध्ये नक्कीच कळलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्ट्रेस आणि अँक्झायटी ही ध्यानामुळं कशी कमी होते हे आपण पहिल्या 2 भागामध्ये पाहिलेलं आहे. ध्यानाच्या वेळेस आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवरती लक्ष केंद्रित करत असतो, त्यामुळे आपली एकाग्रता वाढते, आपलं रॅशनल थिंकिंग वाढतं, लिम्बिक सिस्टीममधली जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती कमी होते आणि त्यामुळं मनामध्ये असलेली जी सुप्त भीती, फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्सच्या विषयीचं आपलं जे काही जास्त प्रमाणामध्ये आपण झुकलेलं असतो ते ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. मनामध्ये स्थैर्य येते, अनाठायी भीती कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावनांचं नियमन होतं, रॅशनल थिंकिंग निर्माण होतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक टप्प्याने इम्युनिटीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर ध्यान आणि नर्वस सिस्टीम हा एक पुढचा भाग महत्त्वाचा आहे की ध्यानामुळं आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कशी ॲक्टिवेट होते हे आपण पाहिलं आहे. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममधील सगळ्यात महत्त्वाची क्रॅनियल नर्व म्हणजे व्हेगस नर्व ही कशी सक्रिय होते आणि त्याचा परिणाम हा मेंदू, हृदय, फुफ्फुसं, पचनसंस्था इथपर्यंत कसा होतो आहे आपण पाहणार आहे. आणि या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला उत्तम इम्युनिटी कशा प्रदान करणार आहेत हे आपल्याला जसं आपण पुढे जाऊ तसं तसं लक्षात येईल. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ध्यान आणि एंडोक्रायनल सिस्टीम. तर एंडोक्रायनल सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये संप्रेरक तयार होतात ती निर्माण करणारी जी सिस्टीम असते ती म्हणजे एंडोक्रायनल सिस्टीम. तर हॉर्मोन हे 2 प्रकारे परिणाम शरीरावर करतात. काही असतात हे सकारात्मक, काही असतात हे नकारात्मक. अर्थात सगळे हॉर्मोन शरीराला त्या त्या परिस्थितीमध्ये आवश्यक असतात, परंतु स्ट्रेस, टेन्शन निघून गेल्यावरही सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये हे क्रॉनिक स्ट्रेस हार्मोन जे आहे शरीरामध्ये बरेच काळ टिकून राहतात आणि त्याचे परिणाम आपल्याला अनेक गंभीर आजाराच्या माध्यमातून भोगावे लागतात. तर असे हे नकारात्मक हार्मोन कुठले आहेत
कॉर्टिसॉल, ॲड्रिनॅलिन, नॉन ॲड्रिनॅलिन आणि इन्शुलिनसुद्धा जर अतिरिक्त पातळीमध्ये जास्त वेळ शरीरामध्ये रक्तात जर राहिलं तर अनेक प्रकारचे गंभीर आजार हे भविष्यामध्ये आपल्याला होऊ शकतात. तर ध्यानामुळे हे सगळे नकारात्मक हॉर्मोन असतात हे कंट्रोलमध्ये राहतात. जेव्हा जेवढे आवश्यक आहेत तेवढेच निर्माण होतात आणि त्यांची गरज संपल्यानंतर त्याची पातळीही झपाट्याने कमी होते. सकारात्मक हॉर्मोन कोणते आहेत ते आपण पाहूया. तर यामधलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या निद्रेसाठी आवश्यक असणारं मेलाटोनिन, आपल्याला फील गुड किंवा आनंदाची फिलिंग करून देणारं सिरोटोनिन हॉर्मोन, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मोटिवेशन किंवा प्रेरणा देणारं डोपामाइन हॉर्मोन, आपल्याला प्रेमाची अनुभूती चांगलं करून देणारं ऑक्सिटोसिन हॉर्मोन. तर तुम्ही विचार करा, ही सगळी सकारात्मक हॉर्मोन जी आहेत ही ध्यानामुळे त्यांची पातळी शरीरामध्ये वाढते आणि या भावना आपल्या शरीराला किती उपयुक्त आहेत, आपल्या इम्युनिटीला किती उपयुक्त आहेत हे सांगण्याची काही गरज नाही आहे. तर ध्यान आणि इम्युनिटी याच्यामध्ये हे सगळे पॉईंट होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे इम्युनिटी सुरुवातीला आपण म्हणू की इनडायरेक्ट वाढते. परंतु आता असे काही मी पॉईंट तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यावरती वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधन, हॉस्पिटल्समध्ये संशोधन झालेले आहेत की ज्याच्यामुळे ध्यान या प्रक्रियेमुळे डायरेक्ट इम्युन सिस्टीम तुमची रिस्टोर होते, बूस्ट होते, अत्यंत वाईजली काम करायला लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यावरती अनेक वेगवेगळ्या आधुनिक मशिनरीज ज्या असतात, MRI, CT स्कॅन यांच्या आधारे याच्यावरती संशोधन झालेलं आहे. अनेक लॅबोरेटरीजचे रिपोर्ट्स देखील याला पुष्टी करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं इम्युन सिस्टीममधला जो भाग असतो तो म्हणजे नॅचरल किलर सेल्स, ज्याला NK असं म्हणतात. तर या पेशी ज्या असतात ह्या शरीरातल्या ज्या घातक पेशी शरीरात निर्माण झालेल्या असतात, उदाहरणार्थ प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोज काही अशा अनियंत्रित स्वरूपाच्या, चुकार अशा स्वरूपाच्या, बंड करणाऱ्या अशा ज्या कॅन्सरच्या पेशी असतात ह्या रोज तयार होत असतात. तर त्या नियमितपणे शरीरामधला निचरा करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक सैनिक पेशी रात्रंदिवस पहारा देत असतात. त्यांना नॅचरल किलर सेल्स म्हणतात. तर ध्यानामुळे या NK सेल्स ज्या असतात ह्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होते. हे आधुनिक शास्त्रांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की ध्यान ही गोष्ट सकृतदर्शनी सोपी जरी दिसत असली तरी त्याचा आपल्या इम्युन सिस्टीमशी डायरेक्ट परिणाम आहे. आपल्या शरीरातल्या लिम्फोसाइट्स ज्या असतात यासुद्धा एक प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये संरक्षण करणाऱ्या पेशी असतात. त्यांचीसुद्धा संख्या याच्यामुळे वाढते. आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस, टेन्शन, कॉर्टिसॉलसारख्या हॉर्मोनमुळे वाढत असतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये T सेल्स या ज्या असतात ह्या अतिशय वाईज सेल्स असतात. या शोधून ज्या शत्रूच्या पेशी असतात त्यांना नष्ट करत असतात. तर ह्या T सेल्स या वाढलेल्या कॉर्टिसॉलमुळे सप्रेस होतात, कमी होतात आणि आपण वेगवेगळ्या इन्फेक्शनला, आजाराला ससेप्टिबल होतो. तर ध्यानामुळं हे T सेलचं सप्रेशन कमी होतं कारण कॉर्टिसॉलची पातळी ही नियंत्रित राहते. त्यामुळे T सेलचं ॲक्टिवेशन होतं आणि T सेल्स या डायरेक्टली आपल्या इम्युनिटीशी रिस्पॉन्सिबल असतात. ध्यानामुळं दुसरा एक सगळ्यात चांगला फायदा होतो तो म्हणजे आपलं पचन सुधारतं. आता तुम्ही म्हणाल की पचन आणि इम्युनिटीचा काय संबंध आहे? तर आयुर्वेदाने ही गोष्ट नेहमी ठासून सांगितलेली आहे की आपलं महास्रोतच किंवा आपलं जे हे मध्यवर्ती जी पचन संस्था आहे ही आपल्या आरोग्याचं अत्यंत आत्मा म्हणलं तरी चालेल. आणि आयुर्वेदामध्ये आम्ही सगळ्या ज्या चिकित्सा करत असतो ह्या अग्नीवरती, कायाग्नीवरती, अग्निसंस्थेवरती करत असतो. कारण ते व्यवस्थित असेल तर आपल्या प्रकृतीचा पूर्ण डोलारा त्याच्यावरती उभा असतो. तर हीच आयुर्वेदाची गोष्ट आधुनिक शास्त्रांनी सुद्धा त्याला पुष्टी दिलेली आहे. ती म्हणजे ही जी गट फ्लोरा किंवा जे फ्रेंडली बॅक्टेरिया आहेत हा सध्याच्या काळामध्ये अत्यंत परवलीचा शब्द झालेला आहे. ध्यानामुळे आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम चांगली होते, व्हेगस नर्वचा टोन सुधारतो, त्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होतं. पचन व्यवस्थित झाल्यामुळे पोटातले जे आपले फ्रेंडली गट बॅक्टेरिया असतात त्यांच्या कॉलनीज वाढतात आणि या गट बॅक्टेरियाच्या कॉलनीज ज्या असतात ह्या पोटातले जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत त्यांना नष्ट करतात आणि ते बॅक्टेरिया जणू आपल्या इम्युन सिस्टीमला एक प्रकारे ट्रेनिंग देत असतात की कसं चुकीच्या इन्फेक्शन विरुद्ध, ॲलर्जीच्या विरुद्ध फाईट करायचं याचं ट्रेनिंग देणाऱ्या या पेशी म्हणजे आपल्या पोटातले गट बॅक्टेरिया असतात. तर हा सगळा बॅक्टेरियल फ्लोरा हा ध्यानामुळे सुधारतो. त्यामुळं ध्यान ही गोष्ट कशी इम्युनिटी सुधारण्यासाठी कारणीभूत आहे हे आता आपल्याला सविस्तर लक्षात आलेलं आहे. तर मित्रांनो,
या निमित्ताने पुन्हा मी जसं प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी विनंती करतो तशी प्रत्येकाला विनंती करतो की आजच तुम्ही ध्यानाला सुरुवात करा आणि ज्याजोगे तुमची इम्युन सिस्टीम ही अत्यंत कणखर बनू शकते. मला या व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमांवर अनेक ठिकाणी प्रतिक्रिया येत असतात की तुम्ही याची शास्त्रीय पार्श्वभूमी सगळी अत्यंत छान समजावून सांगता, त्यामुळे आमचा हा विषय पक्का झाला. आम्हाला ही गोष्ट नक्की पटली आहे की ध्यान करणं हे किती आवश्यक आहे, विशेषतः सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये. परंतु हे ध्यान नक्की करायचं कसं, किती वेळ करायचं, त्याचे प्रकार काय आहेत, या गोष्टींविषयीसुद्धा तुम्ही थोडंसं त्याच्यावरती टिप्पणी करा. तर मित्रांनो, पुढचा भाग तर तुम्ही जरूर पहा, कारण त्याच्यामध्ये माझ्या बुद्धीनुसार जितक्या गोष्टी मला माहिती आहेत की ध्यान कसं करायचं, सोप्या पद्धतीने कसं करायचं, या गोष्टींची आपण सविस्तर चर्चा करणार आहेत. तर ही जी काही सिरीज होती की मेडिटेशन सही है, याच्यामध्ये आपण 4 प्रामुख्याने होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनात होणाऱ्या, ते म्हणजे स्ट्रेस, अँक्झायटी, हायपरटेन्शन आणि इम्युनिटी, की ज्याचं संरक्षण केल्यामुळं तुम्हाला उत्तम आरोग्य मिळू शकतं आणि त्याचा ध्यानाशी डायरेक्ट कसा संबंध आहे, हा एक मोठा पॉडकास्टच आपण झाला, चर्चासत्र झालं असं आपण म्हणूया. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जरूर अभ्यास करावा, कारण बौद्धिकदृष्ट्या सायंटिफिकली जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पटती तेव्हा आपण त्याचा अंगीकार हा नक्की करू शकतो. ही गोष्ट विशेषतः विज्ञान युगामध्ये तर नक्की खरी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही ते लाईक करा, शेअर करा आणि आमचं कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.